कळलं. बरं ते लक्षात घ्या, तुमच्या मित्रपक्षाला एकही जागा मिळणार नाही. तुम्ही युतीत आहात ना. गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं चुकून 2 जागा आल्या होत्या निवडून, आणि 2 जागा निवडून आल्यानंतर त्यांनी कधी मिटिंगमध्येही आलं नाही, काही कामही केलं नाही. तर लोकांमध्ये तितकी भावना निश्चित आहे का आता यावेळेस एकदम चुपडा साफ. तुमचे विरोधक असे म्हणतात की मशीन जाणीवपूर्वक बंद पाडले जात आहेत. एक लक्षात घ्या, हे इलेक्शन प्रक्रिया, हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं ते काम आहे, ते माझा काम नाही आहे. आणि याच्यावर तीच परिस्थिती इथलचा सत्ताधारी मधला आमचा पार्टनर बोलत असेल, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पैसे वाटण्याचा देखील आरोप होतो. हे आरोप काय पहिल्यांदा होऊ लागलं, प्रत्येक वेळेस होतो ते. आणि ह्या वेळेस याचे परिणाम निश्चित तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने ही निवडणूक वन वे होणार आहे आणि एकतर्फी होणार आहे. शिंदे साहेबांचा प्रश्न आहे की शिंदे साहेब जेव्हा सिंधुदुर्ग गेले होते त्यावेळेस पैशाच्या बॅगा घेऊन आले होते असं वैभव नाईक म्हणले. आता वैभव नाईक काय बोलले मी ते काही पाहिलं नाही, परंतु मी तुम्हाला जे सांगू लागलो, ही जी राजकीय परिस्थिती ज्या वेळेस निर्माण झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि उद्धव साहेबांच्या पेक्षाही जास्त जागा आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 60 जागा निवडून आणल्या.